अर्जुन म्हणाला, हे महाबाहो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग यांचे तत्व वेगवेगळे जाणू इच्छितो. श्री भगवान म्हणाले, कित्येक पंडित काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्मांच्या फळाच्या त्यागाला त्याग म्हणतात. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्मे दोषयुक्त आहेत म्हणून ती टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहोंपैकी प्रथम त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान आणि तपरूप कर्म टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप ही 3ही कर्मे बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. म्हणून हे पार्था, ही यज्ञ, दान व तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलांचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. निषिद्ध आणि काम्य कर्माचा तर स्वरूपतः त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपतः त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्याचा त्याग करणे याला तामस त्याग म्हणले आहे. जे काही कर्म आहे ते दुःखरूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्मे सोडून देईल, तर त्याला असा राजस त्याग करून त्यागाचे फळ कोणत्याही प्रकारे मिळत नाही. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे या भावनेनं आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले जाते, तोच सात्विक त्याग मानला गेला आहे. जो मनुष्य कुशल नसलेल्या कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष संशयरहित ज्ञानी व खरा त्यागी होय. कारण शरीरधारी कोणत्याही माणसाकडून पूर्णपणे सर्व कर्मांचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हणले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळते, परंतु कर्मफळाचा त्याग करणाऱ्या मनुष्यांना कर्मांचे फळ कधीही मिळत नाही. हे महाबाहो, सर्व कर्मांच्या सिद्धीची ही 5 कारणे कर्मांचा शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून नीट समजून घे. कर्म पूर्ण होण्यासाठी अधिष्ठान, कर्ता, निरनिराळ्या प्रकारची करणे, अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्रिया आणि तसेच 5वे कारण दैव आहे. मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरून किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो त्याची ही 5ही कारणे असतात. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्मे पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे काय ते जाणत नाही. ज्या माणसाच्या अंतःकरणात मी करता आहे असा भाव नसतो, तसेच ज्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही, तो माणूस या सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मरत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय या 3 प्रकारच्या कर्माच्या प्रेरणा आहेत आणि कर्ता, करण तसेच क्रिया हे 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. गुणांची संख्या करणाऱ्या शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता हे गुणांच्या भेदाने 3 प्रकारचे सांगितले आहेत. तेही तू माझ्याकडून नीट ऐक. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मभाव विभागरहित समभावानं भरून राहिला आहे असे पाहतो, ते ज्ञान तू सात्विक आहे असे जाण. परंतु ज्या ज्ञानानं मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे अनेक भाव वेगवेगळे जाणतो, ते ज्ञान तू राजस समज. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णासारखे आसक्त असते, तसेच जे युक्तिशून्य, सात्विक अर्थानं रहित आणि तुच्छ असते, ते तामस म्हणले गेले आहे. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले असून कर्तेपणाचा अभिमान न बाळगता फळाची इच्छा न करणाऱ्या माणसाने राग व द्वेष सोडून केलेले असते, ते सात्विक म्हणले जाते.
परंतु जे कर्म अतिशय परिश्रमपूर्वक तसेच भोगांची इच्छा करणाऱ्या किंवा अहंकार बाळगणाऱ्या माणसाकडून केले जाते ते राजस म्हणले गेले आहे. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य याचा विचार न करता केवळ अज्ञानानं केले जाते ते तामस होते. जो करता आसक्ती न बाळगणारा, मी माझे न म्हणणारा, धैर्य व उत्साहाने युक्त, कार्यसिद्ध होवो न होवो त्याविषयी हर्षशोकादी विकारांनी रहित असलेला तो सात्विक म्हणला जातो. जो करता आसक्ती असलेला, कर्मांच्या फळाची इच्छा बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्षशोकाने युक्त असतो तो राजस म्हणला जातो. जो करता अयुक्त, अशिक्षित, घमेंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची जीवनवृत्ती नाहीशी करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घसूत्री असतो तो तामस म्हणला जातो. हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणानुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे विभागपूर्वक सांगितले जात आहेत ते तू ऐक. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग व निवृत्ती मार्ग, कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय, तसेच बंधन आणि मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय. हे पार्था, मनुष्य ज्या बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीनं जाणत नाही ती बुद्धी राजसी होय. हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अधर्मालाही हा धर्म आहे असे मानते, तसेच याच रीतीने इतर सर्व पदार्थांनाही विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय. हे पार्था, ज्या अव्यभिचारिणी धारणा शक्तीने मनुष्य ध्यान योगाने मन, प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो ती धारणा सात्विक होय. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणा शक्तीने धर्म, अर्थ व काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय. हे पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणाही सोडत नाही, अर्थात धारण करून राहतो ती धारणा तामसी होय. हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारचे सुखही तू माझ्याकडून ऐक. ज्या सुखात साधक भजन, ध्यान आणि सेवा इत्यादींच्या अभ्यासानं रमतो आणि ज्यामुळे त्याचे दुःख नाहीसे होते, जे आरंभी जरी विषासारखे वाटले तरी परिणामी अमृतासारखे असते, जे परमात्मा विषयक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक म्हणले गेले आहे. जे सुख विषय आणि इंद्रियाच्या संयोगानं उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असते, म्हणून ते सुख राजस म्हणले गेले आहे. जे सुख भोगकाली आणि परिणामीही आत्म्याला मोह पाडणारे असते ते झोप, आळस आणि प्रमादापासून उत्पन्न झालेले सुख तामस म्हणले आहे. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात तसेच यांच्याशिवाय इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही की जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेल्या या 3 गुणांनी रहित असेल. हे परमतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणांमुळे निरनिराळी केली गेली आहेत. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मासाठी कष्ट सहन करणे, अंतर्बाह्य शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिये व शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परमलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन, अध्यापन करणे आणि परमात्म तत्वाचा अनुभव घेणे ही सर्वच्या सर्व ब्राह्मणांची स्वाभाविक कर्मे आहेत. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान देणे आणि स्वामीभाव ही सर्वच्या सर्वच क्षत्रियांची स्वाभाविक कर्मे आहेत. शेती, गोपालन आणि क्रय विक्री रूप सत्य व्यवहार ही वैश्यांची स्वाभाविक कर्मे होत, तसेच सर्व वर्णांची सेवा करणे हे शूद्रांचेही स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेल्या मनुष्यास भगवत प्राप्ती रूप परमसिद्धीचा लाभ होतो. आपल्या स्वाभाविक कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो
ती रीत तू ऐक. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे आणि ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्याच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेलाही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्मरूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कुंतीपुत्र, सदोष असले तरीही स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या दोषाने युक्त असतात. सर्वत्र आसक्तीरहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य सांख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा, जी ज्ञान योगाची अंतिम स्थिती आहे, त्या नैष्कर्म्य सिद्धीला ज्या रीतीनं प्राप्त होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो, ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून समजून घे. विशुद्ध बुद्धीनं युक्त, हलके, सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्द आदी विषयांचा त्याग करून एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणा शक्तीने अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन, वाणी आणि शरीर ताब्यात ठेवणारा, राग द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमेंड, कामना, राग, संग्रह वृत्ती याचा त्याग करून नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममता रहित व शांतीयुक्त असा पुरुष सच्चिदानंद घन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंद घन ब्रह्मात तद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही. असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या पराभक्तीला प्राप्त होतो. त्या पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्वतः जाणतो. तसेच त्या भक्तीनं मला तत्वतः जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयानं राहणारा कर्मयोगी सर्व कामे नेहमी करीत असला तरी माझ्या कृपेनं सनातन अविनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्मे मनानं माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला हो. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्यानं तू माझ्या कृपेनं सर्व संकटातून सहज पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमार्थाला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे. कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीनं युद्ध करावयास लावील. हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायेनं शरीर रूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्याच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारता, तू सर्व प्रकारे त्या परमेश्वरालाच शरण जा. त्या परमात्म्याच्या कृपेनंच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल. अशा प्रकारे हे गोपनीयाहूनही अति गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू या रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार करून मग जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीयांहून अति गोपनीय माझे परमरहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस, म्हणून हे परमहितकारक वचन मी तुला सांगणार आहे. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझे पूजन कर आणि मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील, हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर्मे मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वाधार अशा मला परमेश्वरालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून सोडवीन, तू शोक करू नकोस. हा गीता रूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये, तसेच भक्तिहीन माणसाला आणि ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधीही सांगू नये.
जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवून हे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल, यात मुळीच शंका नाही. माझे अत्यंत प्रिय कार्य करणारा त्यांच्याहून अधिक मनुष्यात कोणीही नाही, तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणी भविष्य काळी होणारही नाही. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप या गीताशास्त्राचे अध्ययन करील त्याच्याकडूनही मी ज्ञानयज्ञाने पूजित होईन, असे माझे मत आहे. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करील तोही पापांपासून मुक्त होऊन पुण्यकर्मे करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्तानं ऐकलेस का? आणि हे धनंजया, तुझ्या अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झालाय आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलो आहे, म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेनं द्रव्यदृष्टी मिळून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णांकडून प्रत्यक्ष ऐकला आहे. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रूपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार आनंदित होत आहे आणि हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथेच श्री विजय, विभूती आणि अचल नीती आहे, असे माझे मत आहे.